चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 12 डिसेंबर मंगळवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे या वर्षभरातील सर्वात शेवटची आणि महत्त्वाची अमावस्या, जिला आपण दर्श अमावस्या असं म्हणतो। बघा, उद्यापासून अमावस्येचा प्रारंभ सुरू होत आहे। 13 तारखेपर्यंत ही अमावस्या आहे, तर 13 तारखेनंतर आपला मार्गशीर्ष महिना जो आहे त्याची सुरुवात होत आहे। खरं तर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, घरामध्ये असलेली कुठली बाधा, इडापिडा संपवण्यासाठी काही विशेष आणि महत्त्वाचे उपाय करायचे। कारण अमावस्येचा दिवस हा दारिद्र्य संपवण्यासाठी, घरामध्ये असलेली अवलक्ष्मी आहे त्या अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी, कितीही मोठा एखादा आजार असेल तर तो आजारपण किंवा एखादी बाधा असेल तर त्या बाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। खरं तर अमावस्येचे बरेच उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या अमावस्येचा एक सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे। बघा, फक्त एका झाडाचं फळ तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। खरं तर अमावस्येच्या दिवशी या झाडाच्या फळातून एक दिव्य शक्ती बाहेर पडते आणि जेव्हा हे फळ तुम्ही तुमच्या घरात आणाल तर त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती या सर्वांचा नाश होऊन घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। खरं तर अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची जेवढी जास्त शक्य होईल की जास्त सेवा करायची आहे, कारण पौर्णिमा आणि अमावस्या हा माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा, माता लक्ष्मीला आकर्षित करणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। मग आता उद्या कुठल्या झाडाचं फळ आणायचं किंवा उपाय नक्की काय आहे हे सगळं ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला या उपायासाठी कुठल्याही एका औदुंबराच्या झाडाजवळ जायचं। ठीक आहे, तुम्ही अगदी आजच हे फळ आणलं तरीही चालेल, जर आज पॉसिबल आहे तर आज आणा किंवा मग उद्या सकाळी किंवा उद्या सायंकाळी हे फळ तुम्हाला तुमच्या घरात आणायचे। ज्याला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो त्याच वेळात हे फळ जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान श्री विष्णू तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते। बघा, हे जे फळ आहे हे फळ मला वाटतं गावाकडची जी घरं आहे तिथे तुम्हाला सहज मिळेल, सिटीतील लोकांकडे मिळणं थोडं मुश्किल आहे। तर जिथे फूल, आहार वगैरे भेटतात, पूजेचं साहित्य भेटतात, त्यांना विचारलं तर ते सहजच तुम्हाला आणून देतील किंवा सांगतील कुठे भेटतात ते। फक्त एक कच्चं असणारं औदुंबराचं फळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचे। अमावस्येच्या दिवशी या फळातून साक्षात दिव्य शक्ती बाहेर पडत असते। साक्षात या दिवशी भगवान श्री विष्णू जे आहेत हे या फळामध्ये वास करत असतात। त्यामुळे जर उद्या तुम्ही हे फळ आणलं किंवा तुम्हाला उद्या हे फळ भेटलं तर लक्षात घ्या, भगवान श्री विष्णू तुमच्या घरात येत आहेत, भगवान श्री विष्णू तुमच्या घरामध्ये स्थिर होत आहेत किंवा भगवान श्री विष्णू तुमच्या घरामध्ये स्थायिक होत आहेत। ठीक आहे, हे जे फळ आहे हे फळ घरी आणायचे। बघा, कुठल्याही झाडाचं फळ, फूल, पान, मूळ तोडत असताना सगळ्यात आधी त्या झाडाची परमिशन घ्यायची असते। त्यामुळे एक तांब्या किंवा एक ग्लासभर पाणी त्या झाडाला घालायचं आहे, त्या झाडाची माफी मागायची आहे आणि ज्या उपायासाठी तुम्ही हे फळ तोडत आहात ती इच्छा, तो उपाय तिथे तुम्हाला व्यक्त करायचा आहे। त्यानंतर ते फळ तुम्हाला तोडायचे। आता ज्यांना फळ नाहीच भेटलं की ताई नाहीच भेटलं, खूप प्रयत्न केले, तर त्यांनी औदुंबराच्या झाडाच्या एका छोट्याशा मुळाचा एक तुकडा तोडायचा आहे आणि तो तुकडा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। ठीक आहे, घरी आणल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये हे फळ किंवा हा तुकडा मुळाचा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे। एक स्वच्छ सुंदर दिवा लावून घ्यायचा आहे, म्हणजे पंटी लावायची आहे, बाजूला एक उदबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची, तुमच्या घरात जी वाटी असेल ती वाटी घ्या, स्टीलची घ्या, चांदीची घ्या, कुठलीही घ्या, एक वाटी घ्यायची। या वाटीमध्ये तुम्हाला हळद घालायची, वाटीभर हळद घालायची आहे। ठीक आहे, वाटी जास्तही मोठी नको, अगदी एवढी घेतली तरी चालेल। हळदीमध्ये 2 इलायची ज्याला वेलची असं म्हणतो, वेलदोडे, ह्या 2 वेलची तुम्हाला ठेवायच्या आणि 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या। ठीक आहे, त्यानंतर या हळदीच्या वाटीमध्ये तुम्हाला हे औदुंबराचं जे फळ आणलेलं आहे ते फळ किंवा मग जे मूळ आणलेलं आहे ते मूळ तुम्हाला त्या हळदीच्या वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि ही जी वाटी आहे ही देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। देवघरामध्ये वाटी ठेवली की त्यानंतर
हे जे औदुंबराचं फळ आहे, या औदुंबराच्या फळाला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे, अष्टगंध लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, एक फूल ठेवायचं आहे. तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू स्वरूप समजून त्यांचं पूजन करायचं आहे. एक सांगायचं राहिलं, फळ जेव्हा घरात आणाल तेव्हा ते स्वच्छ धुवायचं आहे पाण्याने, म्हणजे जल टाकून पाणी टाकून थोडंसं दूध घालून तुम्हाला स्वच्छ धुवून ते अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर ते तुम्हाला हळदीच्या वाटीत ठेवून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी स्वरूप समजून त्यांचं पूजन करायचं आहे. ठीक आहे. हळद कुंकू सर्व अर्पण करून झालं, फूल वगैरे अर्पण करून झालं की त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करून एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. ठीक आहे. हे म्हणून झालं की त्यानंतर तुमची जी काही बाकीची कामं असतील ती बाकीची कामं तुम्ही करू शकतात. हे फळ औदुंबराचं जे फळ आहे ते तुम्हाला कंटिन्यू हळदीच्या वाटीत तसंच ठेवून द्यायचं आहे. आता अमावस्येच्या पुढे 21 दिवस, म्हणजे अमावस्येपासून जे 21 दिवस येतील ते 21 दिवस हे फळ हळदीच्या वाटीत तसंच ठेवायचं आहे. आणि 21 दिवस तुम्हाला याचं माता लक्ष्मी स्वरूप आणि भगवान श्री विष्णू स्वरूप समजून पूजन करायचं आहे. बरोबर 21 दिवस. बघा, हळद ही गोष्ट माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. खरं तर हळद जी आहे तिला माता लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं, तर उंबर म्हणजे औदुंबराचं झाड हे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप समजलं जातं. जेव्हा या दोनही गोष्टी एकत्र येतील तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू दोघेही त्या घरामध्ये स्थिर होतील. या दोघांची कृपादृष्टी किंवा आशीर्वाद त्या घरामध्ये प्राप्त होईल. आणि ज्या घरामध्ये हे दोघेही असतात त्या घरामध्ये पैसा, त्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य हे सगळ्याच गोष्टी भरभरून असतात. ठीक आहे. आता 21 दिवसानंतर काय करायचं, तर 21वा जो दिवस असेल त्या दिवशी हे औदुंबराचं फळ तुम्हाला त्या वाटीतून काढायचं आहे. पूजन वगैरे सर्व करून त्यानंतर त्या वाटीतून तुम्हाला काढायचं आहे. एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये किंवा कापडामध्ये ते गुंडाळायचं आहे आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथल्या पहिल्या पायरीवरती हे औदुंबराचं फळ तुम्हाला ठेवून यायचं आहे. ठीक आहे. पहिल्या पायरीवरती औदुंबराचं फळ ठेवून यायचं आहे. आता समजा माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर तुमच्याच घराच्या बाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल तर त्याच झाडाखाली तुम्हाला हे फळ ठेवून यायचं आहे. पण ते लाल फडक्यामध्ये बांधूनच ठेवून यायचं आहे. आणि जी हळद तुम्ही घेतली होती ती हळद तुम्हाला एका मगामध्ये किंवा एका छोट्या बादलीमध्ये तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये ही हळद मिक्स करून त्याचं हळदीचं पाणी करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये घातलेल्या ज्या 2 लवंगा आणि वेलच्या होत्या त्या 2 वेलच्या आणि लवंगा काढून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे. आणि हे जे हळदीचं पाणी आहे हे तुम्हाला घराच्या समोर शिंपडायचं आहे. घरचा जो समोरचा भाग आहे तिथे एकतर ओतून द्या किंवा मग घराच्या समोर तुम्हाला सगळीकडे हे पाणी शिंपडून टाकायचं आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग आणेल. बघा, अत्यंत अमावस्येचा सर्वात विशेष आणि महत्त्वाचा उपाय आहे. जिथून करायला सुरुवात कराल तिथून 3 दिवसांच्या आत याचा लाभ व्हायला सुरुवात होईल. जिथे जिथे पैसा अडला होता तो पैसा तुमच्या मार्गाने यायला लागेल. जिथे जिथे तुमचं देणं घेणं होतं ते सगळे रस्ते जे बंद झाले होते ते सगळे रस्ते खुले होतील. तुमच्या आयुष्यामध्ये जी आर्थिक चणचण होती ती चणचण कुठेतरी कमी होईल. साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरात आपल्या समोर आहेत याचा अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल. अत्यंत प्रभावी उपाय आहे. 21 दिवसात तुम्हाला बराच रिझल्ट येईल, पण 21 दिवसानंतर हा एक उपाय तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये भरपूर लाभ घडून देईल. बघा, पुन्हा 4 ते 5 महिन्यांनी तुम्हाला असं वाटलं की मला खूप लाभ झाला पण आत्ता थोडा काहीतरी रिझल्ट कमी येतोय, आता पुन्हा हा उपाय करावा असं वाटतंय, तर मग त्या 4 ते 5 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर पुन्हा जी अमावस्या येईल त्या अमावस्येला पुन्हा औदुंबराच्या झाडाचं हे फळ आणा. पुन्हा याच पद्धतीने तुम्हाला हळदीमध्ये ठेवून त्याचं 21 दिवस पूजन करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे 21 दिवसानंतर तुम्हाला ते माता लक्ष्मीच्या किंवा औदुंबराच्या झाडाजवळ ठेवून यायचे. अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा तुम्हाला याचा रिझल्ट हवा आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.